श्री स्वामी समर्थ स्वामी आहेत या चॅनलवर आपलं स्वागत आहे। निवस्त्र होऊन आंघोळ केल्याने कोणती संकटे येतात? स्त्री व पुरुषांनी हे अवश्य पहा। निर्वस्त्र होऊन आंघोळ केल्याने म्हणजे जे स्त्री व पुरुष पूर्ण निर्वस्त्र होऊन आंघोळ करतात त्यांच्यासोबत काय घडते, त्यांना कोणत्या संकटांना सामोरे जावे लागते हे कान उघडून ऐकावे, नाहीतर आयुष्यभर पश्चाताप करत बसावे लागेल। एकदा भगवान विष्णू माता लक्ष्मी सोबत हरिद्वारमध्ये फिरत होते। लक्ष्मी मातेने पाहिले की सर्व लोक गंगेत स्नान करत आहे आणि हर हर गंगे म्हणत आहेत। प्रिय श्रोतो, जर तुम्ही ही कथा ऐकत असाल तर ती पूर्ण ऐका। जेव्हा देवी लक्ष्मी मातेने पाहिले की सर्व लोक गंगेत स्नान करत आहेत आणि हर हर गंगे म्हणत आहेत, परंतु प्रत्येक जण दुःख आणि अस्वस्थ होतात, लक्ष्मी मातेने भगवान विष्णूंना आश्चर्याने विचारले की इतक्या वेळा गंगा स्नान करूनही त्यांची पापे आणि दुःखे का नष्ट होत नाही? गंगेत तथ्य राहिले नाही का? यावर विष्णू म्हणाले, गंगेत तेवढीच शक्ती आहे, पण या लोकांनी पापाचा नाश करणाऱ्या गंगेत स्नानच केलेले नाही, मग त्यांना फायदा कसा होणार? लक्ष्मीजीने आश्चर्याने विचारले की त्यांनी स्नान कसे केले नाही? आंघोळ करून सगळेजण जात आहे, त्यांचे शरीरही अजून कोरडे झालेले नाहीत। भगवान विष्णू म्हणाले, हे लोक फक्त पाण्यात डुबुक मारून येत आहेत, मी उद्या त्याचे रहस्य सांगेन। दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस सुरू झाला। रस्ते चिखलाने भरले होते। एका चौकात खोल खड्डा होता आणि भगवान विष्णूंनी लीलेतून म्हाताऱ्याचे रूप धारण केले आणि त्या खड्ड्यात जाऊन पडले। जणू काही माणूस चालत असताना खड्ड्यात पडला आणि प्रयत्न करूनही बाहेर पडू शकला नाही। त्यांनी लक्ष्मीजींना समजावले आणि तिला खड्ड्याजवळ बसवलेत आणि सांगितले, तुम्ही लोकांना हाका मारत राहा की माझा म्हातारा नवरा चुकून खड्ड्यात पडला आहे। कोणीतरी पुण्यवान आत्म्याने त्याची सुटका करून त्याचे प्राण वाचवावे, आम्हा असहाय्यांना मदत करावी। आणि भगवान विष्णूंनी हे देखील समजावून सांगितले की जेव्हा कोणी मला खड्ड्यातून बाहेर काढण्यास तयार असेल तेव्हा फक्त असे सांगा की माझा पती पूर्णतः पुण्यवान आहे। जर तुम्ही पुण्यवान असाल तरच त्यांना स्पर्श करा, अन्यथा स्पर्श करतात तुम्ही जळून राख व्हाल। तथास्तु म्हणत लक्ष्मीजी खड्ड्याच्या काट्यावर बसल्या आणि भगवान विष्णूंनी त्यांना जे काही शिकवले होते ते त्या करू लागल्या। गंगेत आंघोळ करून लोकांचे टोळके येत होते आणि सुंदर मुलींना असे बसलेले पाहून अनेकांच्या मनात पापाची भावना येत होती। काही लोकांनी लक्ष्मीजींना असेही सांगितले की म्हाताऱ्याला मरू द्या, तू त्याच्याकडे तू का रडतेस? तर काही दयाळू स्वभावाचे पुरुष होते, त्यांनी म्हाताऱ्या पतीला हात देण्याचा प्रयत्न केला, पण लक्ष्मी देवीचे म्हणणे ऐकून तेही थांबले नाहीत। त्यांना वाटलं, गंगेत स्नान करून आलो तर काय झालं? आपण तर निश्चितच पापी आहोत, पण मदत करताना आपण जर राग झालो तर, असा विचार करत ते निघून गेले। संध्याकाळ झाली तेव्हा भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणाले, बघा, कोणीतरी खऱ्या मनाने गंगेत स्नान करायला आले आहे का? त्यानंतर काही वेळाने एक तरुण हर हर गंगे म्हणत बाहेर आला। लक्ष्मीजींनी त्याला तेच सांगितले। त्या तरुणाने मान्य करून येणे केले आणि त्याने भगवान विष्णूला बाहेर काढण्याची तयारी केली। लक्ष्मीजींना त्यांना थांबवले आणि म्हणाल्या, भाऊ, जर तू पूर्णपणे भाग्यवान पुण्यवान नसशील तर माझ्या पतीला स्पर्श करताच तू जळून राख होशील। त्याचवेळी कोणतेही आडेवेडे न घेता तो लक्ष्मीजींना दृढ निश्चयाने म्हणाला, काही तू माझ्या पापरहित असण्याचा संशय घेतेस? दिसत नाही का मी गंगेत स्नान करून आत्ताच परत आलो आहे? गंगेत उडी मारून कधीही पापे राहतात का? मी आत्ताच तुझ्या नवऱ्याला बाहेर काढतो। तरुणाने उडी मारून वृद्धाला वर उचलले। बाहेर येताच भगवान विष्णू आणि लक्ष्मीने त्यांचे खरे रूप प्रकट करून त्यांना दर्शन देऊन धन्य केले। भगवान विष्णूजींनी माता लक्ष्मीला सांगितले की इतक्या लोकांपैकी फक्त यानेच गंगेत स्नान केले आहे। या दृष्टांतानुसार जी श्रद्धा ठेवतात, केवळ अभिमानापुरते गंगेत स्नान करतात, त्यांना खरे फळ मिळत नाही।
पण याचा अर्थ असा नाही की गंगा स्नान व्यर्थ जाते. गंगा स्नानाचे पुण्य खूप आहे. यानंतर भगवान विष्णूजी माता लक्ष्मी यांना म्हणाले, आता मी तुम्हाला 12 गोष्टी सांगेन. स्नान करताना जो या 12 गोष्टी लक्षात ठेवतो तो कधीही दुःखी राहत नाही. त्याच्या घरात माता लक्ष्मी वास करते आणि घरामध्ये अपार संपत्ती येते. घरात कधीही भांडणे होत नाहीत. त्यांचे संपूर्ण कुटुंब आनंदी जीवन जगते. तेव्हा माता लक्ष्मी म्हणाली, हे देवा, या 12 गोष्टी मला सांगा. यानंतर भगवान विष्णू त्या गोष्टी सांगू लागतात आणि देवी लक्ष्मी खूप लक्षपूर्वक ऐकू लागतात. तुम्ही सर्वांनी या 12 गोष्टी अतिशय काळजीपूर्वक ऐका. यानंतर भगवान विष्णू म्हणतात, प्रिय, तुला या 12 गोष्टी सांगितल्यानंतर मी तुला आणखी एक गोष्ट सांगेन की स्त्रिया कपडे काढून स्नान करतात हे योग्य आहे की नाही. ही बाब त्यांच्यासाठी खूप महत्वाची आहे. तर हे लक्ष्मी काळजीपूर्वक ऐक. मग विष्णू सांगू लागतात. 1. भगवान विष्णू म्हणाले की स्नान केल्याने शरीर निरोगी आणि मन प्रसन्न राहते. अंघोळीमुळे चेहऱ्याची चमक आणि शारीरिक आकर्षणे वाढते. या दैनंदिन कर्मकांडात काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर आध्यात्मिक पेक्षा जास्त फायदा मिळू शकतो. अंघोळ करताना या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. 1. स्नान केल्यावर शुद्ध झाल्यावर आपण पूजा वगैरे सर्व कार्य करताना सक्षम होत, म्हणून सकाळी स्नान करावे. 2. स्नान केल्याने हे गुण प्राप्त होतात असे शास्त्रात सांगितले आहे. सौंदर्य, शुद्धता, आरोग्य, निरागसता आणि बुद्धिमत्ता. 3. ज्यांना संपत्ती आणि आरोग्य हवे आहे त्यांनी प्रत्येक ऋतूत आणि दररोज स्नान करावे. 4. सकाळी स्नान केल्याने पाप नष्ट होऊन पुण्य मिळते असे शास्त्रात सांगितले आहे. असे म्हणतात की सकाळी आंघोळ करणाऱ्या अवतीभोवती नकारात्मक शक्ती फिरकत नाही. त्यामुळे सकाळी आंघोळ करण्याचा सल्ला दिला जातो. 5. आजारपणात आंघोळ डोक्यापासून खाली करावी. ओल्या कपड्याने अंग पुसून घेणे म्हणजे एक प्रकारची आंघोळ असेही म्हणतात. 6. सकाळी सूर्य येण्यापूर्वी आंघोळ करणे चांगले मानले जाते. 7. अंगावर तेल आणि मलमल लावून नदीत आंघोळ करण्यास मनाई आहे. त्याऐवजी नदीतून बाहेर पडून तीरावर शरीर स्वच्छ करणे आणि नंतर नदीत डुबकी मारण्याचा सल्ला दिला जातो. 8. घाटावरील पाणी ज्या ठिकाणी कपडे धुतात ते अशुद्ध मानले जाते, त्यामुळे तिथून काही अंतरावर स्नान करावे. 9. नदीत 11 किंवा 21 डुबके घेणे चांगले आहे असे म्हणतात. 10. पवित्र नद्यांमध्ये कपडे धुण्यास मनाई आहे. नदीत कोणत्याही प्रकारची घाण टाकू नये. 11. नळाच्या पाण्यापेक्षा झऱ्याचे पाणी चांगले. नदीचे पाणी झऱ्याच्या पाण्यापेक्षा चांगले. तीर्थक्षेत्र पाणी नदीच्या पाण्यापेक्षा चांगले. गंगाजल हे तीर्थक्षेत्राच्या पाण्यापेक्षा चांगले असे मानले जाते. 12. गंगा माता म्हणते की स्नान करताना कोणालाही माझी आठवण येईल तिथे मी असेल. यानंतर भगवान विष्णू म्हणाले, आता मी तुम्हाला त्या महिलांबद्दल सांगतो ज्या कपडे काढून अंघोळ करतात. हिंदू धर्मग्रंथामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी कायम नियम बनवले आहेत. यापैकी एक नियम अंघोळ संबंधी आहे. सामान्य माणसाने शास्त्राचे नियम पाळलेच पाहिजे असे मानले जाते. त्यामुळे त्यांच्या घरात सुख समृद्धी राहते. सोबत अमाप संपत्ती माता लक्ष्मी प्रसन्न होते. वास्तविक अशा अनेक गोष्टी आपल्या धर्मग्रंथात लिहिल्या आहेत ज्याचे आपण शतकानुशतके पालन करत असतो, पण तरीही त्याच्या कारणांची संपूर्ण माहिती आपल्याकडे नाही. अशा नियमांपैकी एक म्हणजे सतत आंघोळ करणे. तुम्ही अनेकदा घरातील वडीलधाऱ्यांचे म्हणणे ऐकले असेल की कधीही कपड्याशिवाय म्हणजे नग्न अवस्थेत आंघोळ करू नये. जर आपण पौराणिक कथाबद्दल बोलतो तर नग्न स्नान करण्यास मनाई आहे. मनाई करण्याचे कारण म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या काळाशी संबंधित आहे. पौराणिक कथेनुसार एकदा गोपिका सरोवरात स्नान करत असताना त्या नग्न होत्या. तेव्हा बालकृष्णाने गोपिकांचे सर्व वस्त्रे लपून ठेवली. त्यावेळी जेव्हा भगवान श्रीकृष्णांनी त्यांचे वस्त्र लपवली आणि गोपिका त्यांचे वस्त्र
परत घेण्याची प्रार्थना. श्रीकृष्णाजींना त्यांनी समजावले की कपडे घातल्याशिवाय कोठेही स्नान करू नये. हे पाण्याची देवता वरुणचा अपमान करतोय, म्हणून तुम्हाला नग्न अवस्थेत स्नान न करण्याचा सल्ला दिला जातो. अंघोळ करताना तुम्हाला वाटत असेल की बंद खोलीत तुम्हाला कोणी पाहत नाही, तर ते चुकीचे आहे, कारण देव तुम्हाला सर्वत्र पाहतो. आणि जर तुम्ही नग्न अंघोळ करत असाल तर हे मुख्यतः जलदेवता वरुणचा अपमान करण्यासारखे आहे. नग्न अंघोळ केल्याने तुम्ही पाप करू शकतात आणि आर्थिक शारीरिक नुकसान करू शकतात. तुम्ही नग्न अंघोळ केल्यास सकारात्मक ऊर्जा तुमच्या शरीरात प्रवेश करते आणि तुमची मानसिकता नकारात्मक होऊ शकते. म्हणूनच अंघोळ करताना किमान एक कपडा घालण्याचा सल्ला नेहमी दिला जातो. त्यामुळे कपड्याशिवाय अंघोळ करू नका, तरच ते तुमच्यासाठी चांगले होईल. नग्न अंघोळ केल्याने शरीरातून सकारात्मक ऊर्जा बाहेर पडते आणि त्याचा तुमच्या मनावर तसेच शरीरावर परिणाम होतो. गरुड पुराणानुसार जेव्हा तुम्ही स्नान करता तेव्हा तुम्ही मृत पूर्वज तुमच्या आसपास असतात आणि असे स्त्रीने केल्याने पितरांची तृप्ती होत नाही आणि यामुळे घरात पितृदोष येऊ शकतो. नग्न अंघोळ केल्याने पूर्वजांना राग येतो, ज्यामुळे व्यक्तीचे सामर्थ्य संपते आणि आनंद नष्ट होतो. त्यामुळे कधीही नग्न होऊन स्नान करू नये. पुराणानुसार आंघोळीचे पाणी पितरांना जाते आणि नग्न अंघोळ करणे म्हणजे वडिलांसमोर कपड्याशिवाय स्नान करणे असे मानले जाते. शास्त्रात अशी श्रद्धा आहे की जर नग्न अवस्थेत स्नान केले तर देवी लक्ष्मी त्यांच्यावर नाराज होऊ शकते. त्यामुळे तुमच्या कुंडलीत आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते आणि तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते. या कारणामुळे तुम्हाला नग्न स्नान न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे आणि शास्त्रामध्ये देखील हे निश्चित आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्कीच लाईक, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार.